वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालय. कीर्तनातलं पहिलं वाक्य. कीर्तनातलं दुसरं वाक्य, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असा संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. हो, कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावणी गहन ज्ञान, ज्ञानावणी ध्यान विशेष. जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्याला एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला जा, ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम. जर आवडलं तर टाळी वाजवत जा. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचे ज्ञान आहे, माय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिव्हाइड. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वढाई बिडी नाही, आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैशाला. लक्ष्मी चंचल आहे ना, आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा, पा सोमवार एकादशी, सोमवार नाही एकादश नाही, मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणार असते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबता धोका देत. हो, एक वाक्य सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तर माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे, आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. अहो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव, ज्ञानोबा आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासायदान पाठ नाही.
फक्त जन्माला आलो, पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही, काही नाही केलं. बाप जिंकली, स्कॉर्पिओ घेतली, 90 पिलं आणि तिच्यावर धडकला, अमर आत्मा झाला. काही नाही केलं, बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्यावर मेला, तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. असे मारणार महाराज. हो, एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काही जायला लागत नाही, आपोआप जात ते. आता एक वाक्य सांगू का, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये, आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकालाही घरी चहा नाही. नाही नाही, सगळे सगळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पहा तुम्ही, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ, आणि चहा पेताना म्हणणार जेसीबी घातला आपले बरं, काल तुला खड्डा घ्यायला घेतला का? आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा, जे माणसं मोजरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. अहो नाही नाही, आजही पा तुम्ही, भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती, अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, अहो खोकलंही ना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या ती. अगं बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन, तोही उलथाना तर काय करला ते काय नोहे महाराज, करला ते काय नोहे महाराज. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35, विरक्ती वाचुदी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला भगवान नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झालाय, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्राने बसायचं नाही, ते तोंड सोडून देण, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तांगड्यावर कर गुडी फाकवा, यायचं नाही, यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पलोट पाहायचा. पण भामटेवणी आपली कीर्तनाला बसे. अहो इथे येऊन असं बसतोय, आणि तसंच मी ह्याला मग आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं, पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर तुम्ही आजारी का काही महिला मंडळ? नाही ना, पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं, बैल का म्हणत ते म्हणायचं, त्याच्या दुधाचा चहा, ते जमणार नाही. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, गाडी वाजवा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, ती लक्ष्मीचा दानत असे. चिंता वेदना करायची नाही, आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही, तर चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात आहे? अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच नाही याला.
बरं बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवा गेला व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर नाही, म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, तर चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी ते कधी चिंता करायची नाही, आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बर ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही, मग हातासाठी करता कशाला बा तुम्ही? 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला. हो, अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्धाश्रमात आहे, आणि तो आईची माहिती सांगितलं रडू 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 आईची माहिती आहे. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाहीत, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकर आहे आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीने एकाला चेई, आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही, आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात, आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो? आणि त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकत. आई रे बेईमान दुनिया आई रे